मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात टोलफोड प्रकरणी पुण्यातील राजगड आणि लोणी कारभोर या पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। राज यांच्यावर दंगल घडवणं आणि अशांतता निर्माण करण्यासारखे आरोप ठेवण्यात आलेत। त्यांना येत्या 31 जानेवारीला अटक होण्याची शक्यता आहे। गेल्या 2 दिवसांपासून राज ठाकरेंच्या भाषणानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी मुंबईसह राज्यातील टोलनाक्यांवर तोडफोड करून अक्षरशः धुमाकूळ घातलाय। आजही अनेक ठिकाणी तोडफोड सुरूच आहे। मुंबईतल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी आज दुपारी वांद्रे वरळी सी लिंकवरील टोल नाक्याची तोडफोड केली। यामुळे पोलिसांनी मनसेचे वरिष्ठ कार्यकर्ते कप्तान मलिक यांच्यासह सुमारे 15 ते 20 कार्यकर्त्यांना अटक केली। राज यांच्या भाषणाची चौकशी सुरू असून ते दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे संकेत मुंबईचे पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग यांनी दिलेत, तर आर पाटील यांनीही भाषणाचे तपशील तपासणार असल्याचं आश्वासन दिलंय। जिथं नुकसान झालंय तिथं पंचनामे केले जातील। नुकसान करणाऱ्यांच्याकडून सगळी नुकसान भरपाई वसूल केली जाईल। त्यांनी जे भाषण केलंय त्यांची तपासणी केली जाईल आणि त्यात काय आक्षेपार्ह आढळलं तर पोलीस आपलं काम याबाबतीत करतील आणि कायद्याप्रमाणे जी कारवाई करणं आवश्यक असेल ती केली जाईल। राज यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी मनसैनिकांनी केलेल्या कामगिरीचं कौतुक केलंय। अशा कार्यकर्त्यांचा अभिमान वाटत असल्याचं त्यांनी म्हटलं। त्याचप्रमाणे कंत्राटदारांकडून खाल्लेले पैसे मंत्र्यांनी परत द्यावे, त्यानंतरच तोडफोडीची नुकसान भरपाई मनसे करेल असंही त्या म्हणाल्या। मला असं वाटतं की लोकांचं टोल भरताना जे दररोज नुकसान होत आहे आणि जे पैसे सरकारच्या खिशात न जाता या मंत्र्यांच्या खिशात जात आहेत ते नुकसान भरपाई खूप मोठी आहे, ती सरकारने आधी वसूल करावी, मग आमच्या नुकसान भरपाईचं बोला। मला असं वाटतं की टोलच्या आंदोलनात जे कार्यकर्ते सगळे सहभागी झाले त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन करायला मी इथे आले। राज यांच्या तोडफोडीच्या भाषणानंतर त्यांच्यावर चौफेर टीका होऊ लागली। गृह विभागानं राज ठाकरे यांच्या भाषणाची सीडी मागवली आहे। आता त्यांचं भाषण कायद्याच्या कसोटीवर तपासून पाहिलं जात असून त्यानंतर त्यांच्यावर कोणती कारवाई करायची हे निश्चित करण्यात येणार आहे। पुण्याहून स्नेहा कांबळे आणि मुंबईहून गंधाली भोकरे, साम टीव्ही। वांद्रे वरळी सी लिंकवरील टोल नाक्याची आज मनसे